नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. साहू तेली सोशल मंचाच्या वतीने जंगलाची माता सटवाईच्या पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. भातकुली मार्गावरील चव्हाणवाडी येथील मंदिरात आयोजित या कार्यक्रमानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. येथे प्रत्येक समाजाचे बांधव एकोप्याने नांदतात. प्रत्येक समाज आपले सण उत्सव आपापल्या परंपरेनुसार साजरे करतात. बुंदेलखंडाचा साहू समाज येथे वर्षानुवर्षांपासून वास्तव्याला आहे. त्यांच्या परंपरेप्रमाणे त्यांनी परंबा सटवाई मातेचं पूजन अर्चन केलं. साहू तेली सोशल मंचाच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं. भातकुली मार्गावरील चव्हाणवाडीतील सटवाई माता मंदिरात पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येनं महिला व पुरुष शोभायात्रेच्या स्वरूपात गेले. आषाढ शुद्ध प्रतिपदा गुप्त नवरात्राच्या निमित्त हे पूजन अर्चन करण्यात येतं. बालक सशक्त सुदृढ राहावी, वंशवृद्धी व्हावी, धनधान्य सुख समृद्धी नांदावी यासाठी सटवाई मातेचं पूजन. या निमित्त बालाजी मंदिरातून पालखी शोभायात्रा निघाली. हमेशा अपने पास तो है, लेकिन विशेष करके अपने को मिलता है. तो आप सब मिलकर देखो, मैं बता देता हूँ. पहले इतना व्यवस्थित आपका आना चाहिए. और बाहर का सब ध्यान छोड़ दो. मेरे घर में क्या चल रहा है, बच्चा क्या कर रहा है, चाबी लगाई नहीं, लोग खोला ही रख दिया. वो देखने वाले देख रहे घर में. आप घर को आप उनके हवाले करके आए ना, वो घर देखेंगे, उधर ध्यान नहीं लगाना. सभी आंखें बंद करेंगे. सभी भाई लोग, बंधु जी आप भी आइए. देखो सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव. प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या पत्रकार भवनाचा भूमिपूजन सोहळा 19 जुलैला होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे राहणार आहेत. वालकट कंपाऊंड येथे भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तसंच पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात आला आहे.
धर्मदाय कॉटन फंडच्या समोर वालकट कंपाऊंड येथे 19 जुलैला रविवारी दुपारी 2:30 वाजता पत्रकार भवनाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय. प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या वतीने आयोजित या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मांडव तयार होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा होणार असून पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होतोय. पालकमंत्री प्रवीण पोटे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यात पत्रकारितेत अविरत सेवा देत असलेल्या पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतोय. या संदर्भात आयोजकांनी माहिती दिली. पत्रकार जगत में बहुत दिनों से प्रतीक्षित था पत्रकार भवन अमरावती शहर में काफ़ी पत्रकार बंधु हैं जिनके लिए एक स्थायी व्यवस्था चाहिए थी, जिसके लिए प्रेस क्लब ऑफ अमरावती काफ़ी दिन से प्रयासरत था और वह अभूतपूर्व क्षण एकदम करीब आ गया है. कल माननीय मुख्यमंत्री द्वारा वालकट कंपाउंड प्रेस क्लब ऑफ अमरावती का पत्रकार भवन का शिलान्यास होने जा रहा है. सभी लोगों से निवेदन है कि इस कार्यक्रम में सभी पत्रकार बंधु और सभी पत्रकारों के मित्र परिवार बंधु सभी यहाँ पर आके इस अभूतपूर्व उत्सव का आनंद लेवे. अमरावतीच्या पत्रकारितेसाठी हा सुवर्ण क्षण आहे. गेल्या अनेक वर्षापासून अमरावती शहरामध्ये पत्रकार भवनाची निर्मितीची अपेक्षा होती. ती आज प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या माध्यमाने पूर्ण झालेली आहे. अमरावती हे विभागीय ठिकाण असताना सुद्धा या ठिकाणी पत्रकार भवन नव्हते. ती एक खंत सर्व पत्रकारांच्या मनात आणि पत्रकाराशी संबंधित सर्व व्यक्तींच्या मनात करत होती. परंतु प्रेस क्लब ऑफ अमरावतीचे अध्यक्ष माननीय अनिल अग्रवाल, सचिव श्रीजी वानगडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी सचोटीने व मोठ्या प्रयत्नाने पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या माध्यमातून पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प पूर्ण केलेला आहे. 19 जुलै रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या पत्रकार भवनाचा लोकार्पण भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यास अमरावती शहरातील सर्व पत्रकारांच्या हार्दिक शुभेच्छा व या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती मी या माध्यमातून करीत आहे. अमरावती शहरामध्ये आतापर्यंत पत्रकार भवन नव्हतं. अमरावती विभागीय असून इथल्या पत्रकारांना अद्यापही पत्रकार भवन नव्हतं, पण प्रेस क्लबच्या वतीनं आता ते इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि या पत्रकार भवनाच्या भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री साहेब आनंदाची बाब आहे. पत्रकार भवन हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रेस क्लबचा आणखी एक उपक्रम आहे. पत्रकारांकरिता ते निवास योजना करणार आहे, निवासाची योजना करणार आहे. त्याकरिता पण त्यांनी पाऊल उचललेलं आहे. येणाऱ्या काळात अमरावतीमधील पत्रकारांना स्वतःचे निवास मिळेल ही अपेक्षा प्रेस क्लब करणार. उद्या जे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे उद्घाटन होणार आहे तो एक पत्रकार भवनामधला एक भवनाच्या निमित्ताने हा पत्रकारांसाठी एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखं क्षण राहणार आहे. या पत्रकार भवनापुढेच सर्व पत्रकारांना एक नवीन प्रेरणा मिळेल, सर्व संघटित होतील आणि हा पत्रकार भवन जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस जो क्षण तो निर्माण झाल्यानंतर ते त्याचं शिलान्यास होईल त्यावेळेस ते पाहण्यासारखं क्षण राहील. असा या सर्व पत्रकारांच्या दृष्टिकोनातून हा एक खूप महत्त्वाचा दिवस उद्याचा ठरणार आहे. पुरुषोत्तम मासानिमित्त पाटवीपुरा येथील विठ्ठल मंदिरात पोथी वाचन व प्रवचनांचं आयोजन झालं. या धार्मिक कार्यक्रमाची समाप्ती झाली आहे. अर्जुनाला आपल्या स्वतःच्या
बॅरिकेडमध्ये आहे, उभे आहे त्याच्यात. परंतु महत्वाचे दोनच चिंतन आहे. एक ईश चिंतन आहे आणि एक आहे जीव चैतन्य. जीव चैतन्याचे जे चिंतन आहे त्या जीव चैतन्याच्या चिंतनाने विषय बनतो. लक्षात ठेवा, ह्या मोठ्या गुप्त गोष्टी आहेत. ह्या गुप्त गोष्टी तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. लक्षात ठेवा. मान मिळाला पाहिजे, धन मिळाला पाहिजे, अशी त्या कीर्तन करायच्या ठिकाणी, प्रवचन करायच्या ठिकाणी अपेक्षा असेल तो काहीही या जगाला काहीही सांगू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि परिवर्तन सुद्धा होऊ शकत नाही. परिवर्तन काय तुमचं तुम्हाला वाटते की काय होईल? आता मोठ्या महाराज तुमच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे झाला त्या वेळेला असा हो जाएगा, असं आहे काय? भगवान गोपाळकृष्णाने मनावर घेतला तर पूर्ण टाकली सगळे करता आला काय तसं. प्रभू रामचंद्रांना मनावर घेतलं तर रावणाची जवळ संन्यास बिलकुल करता येत नाही तसं. तुम्हाला भूक लागली, मला भूक लागली, मी मानतो माझ्यावर तुम्ही जेवून घ्या. जमणार आहे का? नाही सांगायचं की माझ्या तुम्ही चालेल सांगायचं. हा परमार्थ काय लक्षात ठेवा. हा परमार्थ तुम्हाला करावा लागेल. ईश चैतन्य आणि जीव चैतन्य आहे. हे जीव चैतन्य जे आहे हे संसाराचा भूतकाळ आहे. कारण प्रकृती असलेला प्रकृती आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे, या पंचतत्वाचं शरीर बनलं आहे आणि रजतमस्तक हे तीन गुण आहे. अष्टधा प्रकृती आहे. या अष्टधा प्रकृतीला जीव म्हटलं आहे. म्हणून जीव चैतन्य झाला. लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपल्या पुरुषोत्तम योग ज्याला अभिमान म्हटलंय. निंबोरा येथे समाज कल्याण विभाग संचलित वसतिगृह आहे. गुणवंत वसतिगृह नामक या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी चुल्हा जलाओ आंदोलन केलं. निकृष्ट दर्जाचं जेवण, चहा, साहित्याचा अभाव, असुरक्षितता या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं. अमरावतीपासून 10 किलोमीटर अंतरावर समाज कल्याण विभाग संचलित गुणवंत वसतिगृह आहे. या वसतिगृहातील अव्यवस्था, दैना या विरोधात विद्यार्थ्यांनी चुल्हा जलाओ आंदोलन केलं. वसतिगृहाच्या आवारात चूल पेटवून निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा, खानपानाचा निषेध व्यक्त केला. तर आम्हाला मेसचा आणि आमच्या स्टेशनरीचा अडचण आहे. हे आम्हाला पूर्णपणे आमची जे मागणी आहे ती पूर्णपणे करून द्यावी. आम्हाला हे वार्डनची जे तक्रार आहे ते पूर्णपणे करून देणे आणि वार्डन आम्हाला बदलून पाहिजे. स्टेशनरीबाबत आम्हाला आमचे सर्व साहित्य व सर्व जे JR नुसार आम्हाला मिळावे त्यासाठी आम्ही हे उपोषण ठेवलेलं आहे. हे आमचं हे पूर्ण मान्य होईपर्यंत आम्ही हे उपोषण उठवणार नाही. मी गुणवंत वसतिगृहाचा विद्यार्थी, अंध विद्यार्थी आहे. तर गेल्या 2 वर्षापासून मला म्हणजे मी मागल्या वर्षी हॉस्टेल आलो त्यापासून अनेक प्रॉब्लेम आहे. अनेकदा मॅडमला सांगितले परंतु कुठलेच प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाले नाही. स्टेशनरीचा मुद्दा होता. मुलांना शैक्षणिक साहित्य स्टेशनरीच्या रूपात दिलं जाते परंतु सर्व विद्यार्थ्यांना दिलं. सायटेड विद्यार्थ्यांना कमी म्हणजे त्यांना तरी काहीतरी दिलं पण आम्हाला अंध विद्यार्थ्यांना काहीच दिलं नाही. आणि मेस कॉन्ट्रॅक्टर जो आहे आमचा अतिशय घाण म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण आम्हाला देतो आणि ब्लाइंडला तर कधीच वेळेवर दिलं जात नाही. म्हणजे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. तर मेस कॉन्ट्रॅक्टर आम्हाला पाहिजेच नाही ही आमची मागणी आहे. आणि बाकी ज्या आणि पिण्याचं पाणी अतिशय खराब आहे त्याच्यामुळे अनेक मुलांना आजार झालेले आहे. आणि लाईट्स वगैरे इथे कुठेच दिले नाही आणि साफसफाई इथे कुठल्याही हॉस्टेलला दिसणार नाही. अतिशय बेकार परिसर झाला आहे हॉस्टेलचा हा. विद्यार्थ्यांमागे शैक्षणिक साहित्यासाठी 5,000 रुपये मिळतात परंतु त्या प्रमाणात हे साहित्य मिळत नसल्याची तक्रार या विद्यार्थ्यांची आहे. निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असून स्वच्छतेचा अभाव आहे. या वसतिगृहाच्या स्वयंपाक खोलीत थेट कुत्री शिरतात व तेथील पोळ्यांवर ताव मारतात अशी परिस्थिती आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये साप निघतात त्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका आहे. वसतिगृहाच्या मागील भागात सुरक्षा भिंत नाही. या अव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेऊन समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली.
शनिवारी रमजान महिन्याची समाप्ती होऊन ईद साजरी करण्यात आली. ईदेनिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं. मुस्लिम बांधवांनी ईदेची नमाज अदा करून शांती व एकात्मतेची प्रार्थना केली. शीरकुर्मा मिठाई वाटून आनंदात ईद उल फित्र साजरी झाली. बांधवांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या तर्फे रमजान ईदेच्या हार्दिक शुभेच्छा. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्यात रमजान ईद साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी हैदरपुरा येथील ईदगाहमध्ये ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली. मौलाना हाफिज सहीर अख्तर साहेबांनी हजारो मुस्लिमांकडून नमाज अदा करवली व रमजानसाठी शुभेच्छा दिल्या. ईद उल फित्र का दिन है. तमाम मुसलमान भाइयों की ईद है और मैं तमाम अमरावती शहर वासियों के तमाम हिंदू मुस्लिम भाइयों को ईद की मुबारकबाद देता हूँ. भाईचारे का पैगाम देता हूँ कि हम सब साथ में रहे, ईद की खुशियाँ साथ में बांटे तमाम अमरावती शहर वासियों को. और खुदा से दुआ करता हूँ कि हमारे अमरावती शहर को अमन व अमान से महफूज रखे और अमन की दुआ करता हूँ कि अल्लाह ताला हमारे अमरावती शहर पर किसी की नज़र न लगे. हिंदू मुस्लिम एकता का एक ही हमारा शहर है और तमाम हिंदू मुस्लिम भाइयों को आज ईद की रमजान ईद की बधाई देता हूँ. अल्लाह हाफ़िज़. ईद उल फितर के नाम से इसे याद किया जाता है और सारे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे जाति जमाती के लोग इसमें शिरकत करते हैं. ये मुस्लिम समाज के हिसाब से एक बहुत बड़ा त्यौहार माना जाता है, जैसा कि हमारे हिंदू भाइयों के लिए दिवाली का त्यौहार माना जाता है. ये इतना शुभ महीना है कि हर आदमी, हर छोटा बड़ा आदमी 11 महीने भला ही इबादत ना करे, लेकिन एक महीना ये अपने खुदा के पास 5 वक्त की नमाज मस्जिद में अदा करता है और हिंदुस्तान के लिए अमन शांति की दुआ करता है. हर नमाज के बाद जो बड़ा मजमा होता है, हम यही चाहते हैं कि अल्लाह हम जिस मुल्क में रहते हैं ये मुल्क सरो शादाब रहे, इसको आने वाले दुश्मनों की नजर न लगे. बस यही नमाज के बाद दुआ होती है. रमजान एक भारतात अत्यंत महत्वाचा सण आहे. लाखो मुस्लिम बांधव आणि त्याच्यासोबत हिंदू, ख्रिश्चन, शीख, ईसाई हे सगळेच उत्साहाने हा सण मनवतात. आणि या सणाच्या निमित्ताने भाईचारा, आपसातलं प्रेम आणि एकमेकावरचा विश्वास हा उजळणीत होतो आणि म्हणूनच या सणाला अत्यंत महत्त्व आहे. भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय राहतो, अत्यंत शांततेने राहतो आणि त्यांच्या या सणामध्ये सगळेच लोक शरीक होतात. आम्हीही अमरावतीतले सगळे सर्व पक्षाचे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा मोठ्या उत्साहाने या ईदच्या या समारोहामध्ये सामील होत असतात. या अनुषंगाने मी सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि खास करून सगळ्या मुस्लिम बांधवांना ईद मुबारक करतो. पठाण चौकात ईद मिलन समारोहाचं आयोजन करण्यात आलं. वरिष्ठ अधिकारी, जनप्रतिनिधी व मान्यवरांनी ईदेच्या शुभेच्छा दिल्या. शहरात सायन्सकोर मैदानात उत्सव मेला सुरू आहे. ईदेनिमित्त उत्सव मेला दिवसभर सुरू राहणार आहे. शनिवारी व रविवारी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागरिक उत्सव मेळाव्याचा आनंद घेऊ शकतात. सायन्सकोर मैदानावर उत्सव मेला सुरू आहे. एरवी रात्री सुरू राहणारा हा उत्सव मेला शनिवार व रविवारी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत ईदेनिमित्त सुरू राहणार आहे. बालकांची विविध खेळणी, आकाश पाळणे, मनोरंजनाचं भरपूर साहित्य व खाद्यपदार्थांची रेलचेल या उत्सव मेळाव्यात आहे. याशिवाय मौत का कुआ यासारखे चित्तथरारक खेळही येथे आहेत. आबालवृद्ध येथे भरपूर मनोरंजन करू शकतात, आनंद लुटू शकतात.
आषाढ शुक्ल द्वितीयेच्या पर्वावर जगन्नाथपुरी येथे रथयात्रेचं पर्व साजरं केलं जातं. त्या धर्तीवर शहरातही भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते. भाविक जगन्नाथाचा रथ ओढतात. रंगारी गल्ली येथील जगदीश मंदिरातून भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघाली. भगवान जगन्नाथ, सुभद्रा व बलभद्र सजवलेल्या रथात विराजमान होते. आषाढ शुद्ध द्वितीयेला भगवान जगन्नाथ जनकपूर येथे विश्रांतीसाठी जातात व आषाढी एकादशीपर्यंत विश्राम करून परततात. जगन्नाथपुरीच्या धर्तीवर ही रथयात्रा काढल्याची परंपरा अनेक वर्षांची आहे. वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेनं भाविकांचं लक्ष वेधलं. भाविकांनी भगवान जगन्नाथाचा रथ ओढला. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.